विद्यार्थी मित्रांनो, आता पुढचा भाग बघा. परपेंडिक्युलर लाईन्स. मागच्या वेळेला पॅरलल लाईन्स बद्दल बघितलं होतं. आता परपेंडिक्युलर लाईन्स. परपेंडिक्युलर म्हणजे लंब रेषा. मागं बघितलं होतं पॅरलल लाईन्स समांतर रेषा. परपेंडिक्युलर लाईन्स लंब रेषा. वी हॅव सीन मेनी ऑब्जेक्ट स्टँडिंग स्ट्रेट ऑन द ग्राउंड. खूप वस्तू अशा उभ्या आपण उभारलेल्या बघतो. खोखोचे खांब आहेत की नाही जमिनीवर, असे उभे दिसतात की नाही. दीज ऑब्जेक्ट्स फॉर्म अ राईट अँगल विथ देअर शॅडो. म्हणजे त्यांच्या ही जी सावली पडली आहे त्याच्याशी हे 90 अंशाचा कोन करतात. राईट अँगल म्हणजे बघितले आपण 90 अंशाचा कोन करतात. फॉर एक्झाम्पल, द अँगल फॉर्मड बाय अ पोल अँड इट्स शॅडो ऑन द ग्राउंड. त्याची सावली इज 90 डिग्री ऑर राईट अँगल. सिमिलरली ॲडजेसंट साइड्स ऑफ वुडन प्लँक्स. आता आपली हे असेल खिडकी आहे, तर खिडकीचे किंवा आपल्या पुस्तकाचे धरून चाला. शेजारच्या ज्या दोन हे आहेत, म्हणजे पुस्तकाचा जर आपण विचार केला तर पुस्तकाच्या शेजारच्या दोन कडा, म्हणजे हे पुस्तक आहे तर पुस्तकाच्या या शेजारच्या या दोन कडा या किती अंशामध्ये आहेत रे? 90 अंशामध्ये आहेत, है की नाही. 90 डिग्री. Wooden planks or books also angles of 90 degree. When two lines form an angle of 90 degree. जेव्हा दोन रेषा 90 अंशाचा कोन करतात. हे वाक्य लिहायचं बरं का वहीमध्ये, आणि ही आकृती पण काढायची. ही आकृती काढायची आणि हे वाक्य लिहायचं. When two lines form an angle of 90 degree with each other, they are said to be perpendicular to each other. हे वाक्य लिहायचं. जेव्हा दोन रेषा परस्परांना 90 अंशाचा कोन करतात तेव्हा त्या दोन रेषा काय आहेत? परस्परांना लंब आहेत असे म्हणतात. टू शो दॅट टू लाईन्स आर परपेंडिक्युलर, सिम्बॉल. आता परपेंडिक्युलर आहेत हे दाखवण्यासाठी सिम्बॉल कसा केला जातो? असा. तुम्हाला लक्षात घ्या, हे चिन्ह दिलं जातं. म्हणजे याचा अर्थ आहे की ही रेषा ह्याला काय आहे? परपेंडिक्युलर आहे. मेजर द अँगल बिटवीन एनी टू ॲडजेसंट साइड्स ऑफ युअर नोटबुक. मग इथं काय करा? आता पुस्तक घ्या आणि दोन सलग, म्हणजे कसं मोजणार रे? आता इथं कोनमापक ठेवायचा ह्या कोपऱ्यावर, इकडं मोकळा राहील, है की नाही. आणि ह्याच्यातला अँगल मोजायचा आहे. म्हणजे ही एक रेषा आली, बरोबर की नाही. ही एक रेषा आली आणि काय करणार? ह्याच्यातला कोन मोजायचा आहे. म्हणजे कसा कोन मोजणार? बरोबर इथं काय करणार? शून्यावर इथं हे लावणार, ही ती खालची रेषा, आणि ही बरोबर काय करणार? इथं या दोन्ही ह्याला बघायचं आणि दोन ऍडजस्टंट साइड मधला कोन मोजून बघा बरोबर किती असावे. लुक ॲट धिस पिक्चर ऑफ अ पेज ऑफ अ नोटबुक. आपल्या याच्यातलं पान बघा. द हॉरिझॉन्टल लाईन्स ऑफ अ ऑन द पेपर आर पॅरलल टू इच अदर. या आडव्या ज्या रेषा आहेत त्या एकमेकाला काय आहेत? पॅरलल आहेत. However, the vertical म्हणजे उभी, ही बघा ही उभी. Vertically margin of a line of the side, ही जी लाईन आहे वर्टिकल फॉर्म्स अ राईट अँगल. हा बरोबर केलाय का? हा 90 अंशाचा कोन केला, इथं 90 अंशाचा कोन केला विथ द हॉरिझॉन्टल लाईन. देअरफॉर इट इज अ परपेंडिक्युलर टू द हॉरिझॉन्टल लाईन्स. आडव्या रेषांना ही उभी रेषा काय आहे? परपेंडिक्युलर आहे. प्रॉब्लेम सेट 27 मधली गणिते सोडवा. गिव्ह 2 एक्झाम्पल्स ऑफ पॅरलल लाईन्स यू कॅन सी इन युअर एन्व्हायरमेंट. म्हणजे अर्थ कळला का बघा. तुमच्या आजूबाजूला असलेल्या कोणत्याही एन्व्हायरमेंट म्हणजे वातावरण म्हणण्यापेक्षा आजूबाजूला तुम्ही समांतर रेषांची उदाहरणं आधी दिलेली आहेत. मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेली आहेत, लिहून घेतलेली असतील. किती लिहायची? 2 उदाहरणं लिहायची. समांतर रेषांची आजूबाजूला असलेली इंग्लिशमध्ये लिहिण्याचा प्रयत्न करा. लिहायला. गिव्ह 2 एक्झाम्पल्स ऑफ परपेंडिक्युलर लाईन्स यू कॅन सी इन युअर एन्व्हायरमेंट. परपेंडिक्युलर लाईन्सची वर दिलीत उदाहरणं, ती उदाहरणं लिहिण्याचा प्रयत्न करा. लुक ॲट द पिक्चर गिव्हन बिलो. खाली दिलेल्या पिक्चर्सचं निरीक्षण करा. पिक्चर म्हणजे चित्र. डिसाइड, ठरवा, वेदर द लाईन्स गिव्हन इन इच पिक्चर आर पॅरलल ऑर परपेंडिक्युलर. आता इथं काय आहेत रे? पॅरलल. इथं काय आहेत? परपेंडिक्युलर आहेत. बरोबर की नाही? या परपेंडिक्युलर आहेत. या काय आहेत रे? परपेंडिक्युलर आहेत का? नाही. काय आहेत? पॅरलल आहेत. या काय आहेत? पॅरलल आहेत. इथं किती डिग्रीचा अँगल झालाय? 90 डिग्रीचा. देअरफॉर दिस 2 लाईन्स आर परपेंडिक्युलर टू इच अदर. प्रॉब्लेम सेट 27 सोडवा. पुढच्या तासाला आपण सर्कलचा भाग घेणार आहे. त्यामुळं सगळ्यांनी कंपासातलं साहित्य, एक पेन्सिलला टोक वगैरे
पट्टी हे सगळं आपल्याकडं साहित्य असणं गरजेचं आहे.